आपल्याला अळूवडी बनवायचे, तर त्यासाठी मी हे 5-6 अळूचे पान घेऊन घेतले. ते स्वच्छ प्रकारे असं धुवून घेतले आहे आणि मी त्यांच्या मागची जी दांडी असते ती बारीक बारीक कट करून घेतली आहे. तर आता आपण यांना बेसन पीठ लावणार आहोत. मी इथे 3 ते 4 चम्मच मोठे चम्मच बेसन पीठ घेणार आहे. इथे आपण अर्धा चम्मच हळद, एक मोठा अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घेतली, थोडंसं जिरे, इथं आपण हे आलं लसणाची पेस्ट घेते. आलं लसणाच्या पेस्टमुळे खूप छान टेस्ट येते. आणि मी याच्यात या बेसन पिठामध्ये लिंबू पण टाकणार आहे. लिंबू टाकल्याने जे अळूच्या पानांनी आपली जी गोडली जाते खाल्ल्यावरती, तर तसं काही होत नाही. चांगल्या प्रकारे टेस्ट पण येते आणि जीभ वगैरे काहीच त्रास होत नाही त्याच्याने. म्हणून मी इथं अर्धे खाप लिंबू पिळून टाकला. याच्यात मीठ टाकते आणि आता पूर्ण मिक्स करणार आहे. थोडं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. एक खटी जास्त पाणी टाकल्याने पीठ पातळ होऊ शकतं आणि आपल्याला पातळ पीठ नको, थोडं घट्ट पीठ हवं आहे. त्याला पूर्ण असं ब्लेंड करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात पिठाचे खडे असं वगैरे काही राहणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. तुम्ही वाटलं तर हे हाताने पण असं मिक्स करू शकता. अळूच्या पानांना आपण अशा प्रकारे लाटून घेणार आहोत, म्हणजे ते जरा असं वाळायला किंवा असं रोल करायला सॉफ्टली रोल होतं त्यांचा. हे बघा अशा प्रकारे. आता आपण यांना बेसन पीठ लावणार आहोत. हे बेसन पीठ आपण घेतलं होतं ते परत एकदा मिक्स करून घेतलंय चांगल्या प्रकारे. आपण अळूच्या पानांना पीठ लावण्याआधी गॅसवरती मी हे इडलीचं भांडं चढवून दिलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ते रोल करून ठेवायचं आहे अळूचे पान. तर त्यासाठी मी आधीच हे भांडं ठेवून दिलं आहे आणि हे भांडं तापेपर्यंत, पाणी गरम होईपर्यंत आपण अळूच्या पानांना पीठ लावून घ्यायचं आहे. आपलं इडलीचं भांडं हे तापून तापून काही वेळा खूप काळं पडून जातं. त्यासाठी मी हे लिंबू टाकते त्याच्यात. आणि मी हे लिंबू असंच पण असं म्हणजे हे असं पण टाकून देणार आहे. त्याच्याने भांडं काळं होत नाही जास्त. अळूच्या पानांना पीठ लावण्याआधी आपण त्या पिठाची कन्सिस्टन्सी बघून घ्यायची कशी आहे, ते किती गाढ आहे किंवा किती पातळ आहे ते बघून घ्यायचं आहे आधी आणि मग पीठ लावायचंय. जर का पातळ असेल तर पुन्हा थोडंसं त्याच्यात बेसन पीठ टाका. अशा प्रकारे मस्त असं पूर्ण बेसन पीठ लावायचंय. याच्यावरती मी अजून एक पान ठेवणार आहे. त्यालाही बेसन पीठ लावून घ्यायचंय चांगलं.
काही जण तांदूळ वगैरे किंवा मक्याचं पीठही वापरतात याच्यात, पण नुसत्या बेसन पीठने अजून छान लागते ते, म्हणून मी फक्त बेसन पीठचाच वापर करते याच्यात. हे अशा प्रकारे पूर्ण फोल्ड करून बेसन पीठ लावून घ्यायचंय. असं केल्यावरती आपलं पान चांगलं मस्त असं रोल होतो छान प्रकारे. हे बघू शकता तुम्ही, खूप छान असं रोल होऊ राहिलं हे. अशा प्रकारे मस्त असं रोल करून घ्यायचं आहे आणि हे याच्यावरती ठेवायचं आहे. त्याच प्रकारे आपण पूर्ण पानांना आता बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. आता आपण हे परत रोल करून घेणार आहोत त्या दुसऱ्या पानासारखं. पहिल्या पानाला जसं रोल केलं होतं तसं त्याच प्रकारे रोल करून घेणार आहोत. अशा प्रकारे रोल करायचं आहे. आपण ह्याला आता झाकण लावलं पॅक आणि 10 मिनिटासाठी आपण हे ठेवणार आहोत. 10 किंवा 5 मिनिटं आपण आवश्यकतेनुसार शिजवून घ्यायचंय आणि लो फ्लेमवरती शिजवायचंय हे. मित्रांनो, आपण आळूवडी हे शिजायला लावले आहेत, तर आता ते जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण एक मोठ्या साईजमध्ये कांदा कापून घ्यायचा आहे. बारीक बारीक चॉप करायचं आहे त्याला. कांदा कापून घ्यायचा आहे. हा कांदा आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे. आळूच्या पानांची आपण भाजी बनवतो मस्त अशा आळूच्या वड्यांची, त्यासाठी हा कांदा घेतला मी. याला अशा प्रकारे बारीक बारीक चॉप करायचा आहे. आपण बघत आहोत आपले आळूचे वडी कसे झाले आहेत. आळूचे पान हे बघा खूप छान असे शिजले आहेत. आपण ह्याच्या टूथपिकने चेक करू शकतो शिजलंय की नाही. हे बघा खूप छान असं शिजलं आहे. बघू शकता शिजलंय हे. आता आपण हे काढून घ्यायचं आहे. कट करून घ्यायचं बारीक बारीक असं गोल गोल. हे बघा खूप छान असं बेसन पीठ लागलंय मध्ये, बघू शकता तुम्ही. खूप छान असं आकर्षक दिसत आहे. त्याच प्रकारे सगळे कापून घ्यायचे. अशा वडे आपण बनवले आहे. आता ते तेलमधून फ्राय करून घ्यायचं आहे. तर चला फ्राय करून घेऊया. मी तेल आधीच तापायला ठेवलं होतं. असं मस्त तेल तापू द्यायचंय आणि मग त्याच्यात हे वडे टाकायचे आहे.
फ्राय करायचंय, ते चांगलं भाजू द्यायचंय. आता मी हे काढते. हे बघू शकता तुम्ही, खूप छान असं दिसतंय ते. आता आपण बाकीच्या उरलेल्या आळू वड्यांची भाजी बनवणार आहोत. जिरे मोहरी टाकलंय आणि हे अजवाईन आहे. अजवाईन बडीशोप घरात बनवलेले सोप आहे हे. तर अजवाईन बडीशोप तीळ सगळं आहे त्याच्यात. तर मी आता ते टाकणार आहे. त्याच्याने खूप छान असा वास आणि असं जायका भारी येतो त्याचा मस्त. आता मी त्याच्यात कांदे टाकणार आहे. अशा प्रकारे ही भाजी तर अशी भाजी तर कोणी बनवत नाही, पण तुम्ही ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. खूप छान असं छान लागते. आणि तुम्हाला जर का ऑइली खायची इच्छा नसेल तर तुम्ही असे आळूचे पान बनवू शकता. खूप छान अशी रेसिपी आहे ही. चांगल्या प्रकारे मस्त असं भाजून घ्यायचंय, फ्राय करायचंय हे. मी इथे थोडंसंच मीठ टाकते, कारण आपण आळूच्या पानांमध्ये आधीच मीठ टाकलेलं आहे मिश्रणामध्ये, म्हणून मी आता थोडंसंच मीठ टाकलंय कांदे भाजण्यापुरतं. आळू वडे तळल्या त्याच कढईमध्ये घेतलंय, त्याच तेलामध्ये आपण कंटिन्यू करू शकतो. मी तेल कमी करून घेतलं आणि थोडंसं तेल ठेवलं आणि त्याच तेलामध्ये कंटिन्यू केलंय हे. तुम्ही असं करू शकता. ही भाजी खूप छान अशी लागते आणि विदाऊट ऑइल असते, जास्त ऑइल नसतं. ऑइली लागत नाही ही भाजी, म्हणून तुम्ही एकदा अशी नक्की ट्राय करा. हे बघा, आता मी मिरची पावडर टाकणार आहे. तेही आता थोड्याच प्रमाणात टाकते आहे, कारण मी याच्यामध्ये आळूच्या वडीमध्ये आधीच आपण मिरची पावडर टाकलं आहे. ते जास्त तिखट व्हायला नको, म्हणून आपण थोडंसंच मिरची पावडर टाकणार आहे इथं. हे बघा, अशा प्रकारे मस्त फ्राय होऊ द्यायचंय. कांदे आपले मस्त असे गोल्डन कलर मध्ये भाजले गेले आहेत, गोल्डन झाले ते. तर आता आपण मस्त त्याच्यामध्ये हे आळूवडी टाकणार आहोत, जे की आपण बॉईल करून घेतल्या होत्या, त्या फक्त वाफेत शिजवल्या होत्या. त्या जे आपण फ्राय केल्या आहेत ते नाही टाकायचं याच्यात. झालंय आपलं. आता आपण हे टाकून घेणार आहोत मस्त. आता हे चाळून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे, जेणेकरून आपले ह्या वड्या खाली चिटकणार नाही. असं छान पैकी मस्त परतून घ्यायचंय हे पूर्ण. याच्यात मी कोथिंबीर वापरणार आहे. कोथिंबीरने खूप छान अशी टेस्ट येते आपल्या भाजीला. बारीक कापलेली कोथिंबीर टाकली मी इथे. लो फ्लेम करून याच्यावरती झाकण ठेवलंय. झाकण ठेवायचं आहे आणि तो 2-5 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं. आपले 2 मिनिटं झाले आहेत, तर चला बघूया कसे झाले आपले भाजी. ती बघा, खूप छान अशी झाली आहे मस्त. अशा गोल्डन
होईपर्यंत मस्त असं हे परतून घ्यायचंय आळूवडींना. हे बघा खूप छान असा कलर आलाय, बघू शकता तुम्ही. लो फ्लेमवरती असल्यामुळे खाली लागण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात, हे बघू शकता तुम्ही. आणि एकदम ऑइल फ्री पण वाटते. तर आपली भाजी झाली आता. तर आता ही सर्व करायला रेडी आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपला ताट तयार झाला आहे. हे आळूच्या वड्या ज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या, हे बघा खूप छान अशा आळू वड्या झाल्या आहेत. मस्त असा गोल्डन कलर आलाय त्यांना. त्यांच्याच जोडीला आपण मिरच्याही तळून घेतल्या. आणि ही जी आळूच्या पानांची भाजी, जे आपण आळूचे पान वाफेत शिजवून घेतले होते, ही त्याची भाजी. अगदी खूप छान अशी भाजी झाली आहे. आणि त्याच्या जोडीला ही चपाती तुम्ही बघू शकता. खूप छान अशी भाजी झाली आहे, टेस्टी. अशा प्रकारे आमची रेसिपी आवडली असेल मित्रांनो